मराठीच्या मुद्द्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आले। मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी ही युती नसल्यासंदर्भात देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी सांगितलंय की नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये राजकीय स्थिती बघूनच युती संदर्भातला निर्णय घेतला जाईल। आपल्यासोबत या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर आहेत। सचिनजी, राज ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यांनी सांगितलंय ती युती नव्हती, ते मराठी माणसासाठी एकत्र आलेलो आम्ही दोन्ही भाऊ होतो। काय बोलले? त्या दिवशीचा जो मेळावा होता तो एकच एजेंडा, नो झेंडा, आणि तो मराठी एजेंडा घेऊनच आम्ही सर्वजण ही मंडळी एकत्रित आलेले आहोत। त्याचा अर्थ काय, ते महाविकास आघाडीमध्ये आले, सर्व नेते सर्व एकत्रित आले, तर तो राजकीय व्यासपीठ नव्हताच। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता पुढे भविष्यकाळामध्ये काय अपेक्षित आहे किंवा काय व्हायला पाहिजे हे आम्ही आमच्या पद्धतीने सुतोवाच करण्याचं काम काल अग्रलेखातून केलं। व कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, मराठी माणसांच्या भावना काय आहेत, मुंबईच्या आगामी काळामध्ये राजकीय भावना काय आहेत, हे मांडण्याचं काम केलेलं आहे। आता निर्णय घेण्याचा अधिकार ह्या दोन्ही प्रमुखांना आहे। आता त्यांनी समजा अनौपचारिक जर बोलले असतील, काय बोलले नाही बोलले हे काय आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे, पण औपचारिक किंवा अनौपचारिक ते काय चुकीचं बोलले असं मी तरी वैयक्तिक समजत नाही। आणि त्याच्यातलं विश्लेषण करून आता नवीन फाटे फोडण्यात काय अर्थ नाही। ते बोलले असतील नोव्हेंबरला डिसेंबरला, तर आता अधिकृत रीतीने त्यांच्याकडनं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही। मग नोव्हेंबर-डिसेंबरला स्थिती बघून राजकीय निर्णय घेता येतील असं सुतोवाच केलेलं आहे। आणि दुसरीकडे 5 तारखेच्या मेळाव्यात त्यांनी असंही स्पष्ट केलं होतं की आम्ही लवकरच याचसाठी आम्ही एकत्र दिसून येऊ पुन्हा एकदा। अजिबात नाही, मराठी माणसाच्या विषयासाठीच नेहमी एकत्रित येऊ ही भूमिका त्यांची। आणि उद्या समजा अशातला काय विषय आला तर येईलच। राजकीय कोणीही दोन्ही सुतोवाच केलं नाही, उलटा सुतोवाच आमच्याकडनं हे झालं की आम्ही एकत्र आलो ते असेच नाही, पुढे कायम राहण्यासाठी आलेलो आहोत, एका विषयासाठी राहायला झालेलो। म्हणजे तो डायरेक्टली इनडायरेक्टली होत आहेत, पण तिकडे कोणीही त्या राजकीय भाषण केलेलं नाही किंवा राजकारणावरती आम्ही एकत्रित येऊ, आमची युती झालेली आहे, आमची युती होणार आहेत किंवा काय असं सुतोवाच केलेलं नाही। मराठीसाठी एकत्र आलेली ही मंडळी होती, एकत्र टाळी देण्यात आली होती, हीच टाळी महानगरपालिकेसाठी देखील दिली जावी अशी अपेक्षा आहे का? स्वाभाविक आहे, अपेक्षा आमच्या वैयक्तिक आहेत, कार्यकर्त्यांची आहेत, महाराष्ट्र जनतेची आहेत, पण आता होणार की नाही होणार हे त्या दोघां नेत्यांनी ठरवायचं आहे। कारण तुम्हालाही माहीत आहे की खोडा घालणारी लोक काल पण होते, आज पण आणि उद्या पण असणार आहेत। आता त्याच्या पलीकडे जाऊन ते राजकीय पक्षाचा निर्णय काय घेतात तो त्यांच्याशी संबंधित। बाळानंदगावकरांनी म्हटलंय की आम्ही एकला चलोरीच्या भूमिकेमध्ये देखील असणार आहोत, सावध पवित्रा घेतलाय। बघा, कुठचाही राजकीय पक्ष असेल तर ते स्वबळावरती तयारी करतो। त्यांनाही देखील तसं सुतोवाच असेल, त्यांना राजकीय कार्यकर्त्यांना सांभाळायचे आहेत। आता स्वबळावर त्याचा अर्थ एवढं तर नक्की आहे ते महायुतीवर जाणार नाही। आता प्रश्न येणार आहेत की ते एकत्र येणार की नाही, राजकीय परिस्थिती तेव्हाची काय होणार आहेत नाही होणार आहेत, या सर्व गोष्टी त्यांनी बघून कदाचित ते सांगण्याचं काम केलं होतं। आणि मला वाटते एकदा आमच्या पक्षाकडनं अधिकृत रीतीने सामन्यामध्ये एक भूमिका जाहीर झाल्यानंतर, पक्षाने बोलल्यानंतर आम्ही त्याचं जास्त विश्लेषण करणं हे उचित नाही। आपण बघतोय की एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असलेले बघायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विक्रम सवई, नेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।